धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू झाली आहे। तर सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही असं म्हणत अंजली दमानी यांनी टीका केली। तर खोक्या उर्फ सतीश भोसलेला सुरेश धसांचं पाठबळ असल्याचं म्हणत आनंद परांजपेंनी निशाणा साधलाय। सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे। अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू झाली आहे। आता माझी दहशत कशी आहे, माझी दहशत अन्याय जिथं करीन तिथं दहशत आहे। अशा गरीबावर दहशत नाहीये। मी कधी कुणावर गरीबावर अन्याय केलेला नाहीये। फरार आरोपी सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही, त्यामुळे हम सुधरेंगे नाही बीड पोलीस असं म्हणत अंजली दमानी यांनी टीका केली आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेला सुरेश धसांचं पाठबळ असल्याचं म्हणत आनंद परांजपेंनी धसांवर टीका केली आहे। हम नहीं सुधरेंगे कारण सतीश भोसले हा व्यक्ती बीड पोलीस पण तो फरार आहे आणि आम्हाला मिळत नाहीये, पण तो माध्यमांना मिळतोय। हे जे सगळं चाललंय ना, पहिलं पोलिसांना आणि या यंत्रणेला सरळ करण्याची गरज आहे आणि या सगळ्या आमदारांना खरंच आता मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची गरज आहे की आतापर्यंत हे झालं, याच्या पुढे चालवून घेतलं जाणार नाही। त्याला आकाश सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो। बीड पोलिसांना तो सापडत नाही, त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे। मुंबईसारखे गँगवॉर पोलीस थांबवू शकतात, तर हे खोक्या बोक्या पिल्ल आहेत। या खोक्या बोक्यांमुळे बीड बदनाम होत असल्याचं म्हणत आव्हाडांनी टीका केली आहे। तर ज्याची चूक झाली त्याला फळ त्याचं मिळायला पाहिजे अशी प्रतिक्रिया खोक्या भोसलेच्या प्रश्नावर जरांगेंनी दिली आहे। मुंबईसारख्या गँगवर जर पोलीस थांबू शकतात तर मला वाटतं महाराष्ट्रातले खोक्या बोक्या टोक्या मोक्या हे सगळे छोटे पिल्ल आहेत। बीड बदनाम होते या सगळ्यांमुळे, सगळे नेते बदनाम सारखं बीड बदनाम होतच आहे। काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काय नाही, तर खोक्याला त्याचे नाळबंदी, मला माहित नाही आता आधुनिक महाराष्ट्रामध्ये किती जणांना नाळबंदी माहिती आहे। नाळबंदी हा एकच उपाय आहे। आपण कधी चुकीचं समर्थनच केलं नाही ना। ज्याची चूक झाली त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे या मताचे आम्ही। त्याची चूक झाली तर त्याला फळ मिळालंच पाहिजे। समर्थन केलंय का त्यांच्यावनी? मग आता पत्रकारांना पोलिसाचा समकक्ष दर्जा दिला पाहिजे, म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील। पोलीस पकडू शकत नाही, तो पत्रकारांना इंटरव्ह्यू देतोय। मी इंटरव्ह्यू ऐकला, त्याच्या समोरच्या नोटांच्या गड्ड्या मी बघितल्या आणि तो इतक्या साळसूतपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे, मी अतिशय प्रामाणिक आहे। असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या 13 कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे।